मैत्रिणींनो नमस्कार। कालच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केलेला आहे। ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेलच। अनेक लोक म्हणायला लागले की बघा आम्ही म्हणतो की नाही आएगा तो मोदी ही, तर हे काही आएगा तो मोदी ही वगैरे नाही आहे, कारण की त्यांना सिंपल मेजॉरिटी सुद्धा मिळालेली नाही आहे। आज जे दोन पक्ष आहेत नितीश कुमार यांचा आणि टीडीपी चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी, शिवाय तिकडचे चिराग पासवान, या 3-4 लोकांच्या मदतीने ते सरकार उभं आहे। ते फक्त नरेंद्र मोदी यांच्या बळावर हे सरकार उभं नाही आहे। आज जर ह्याच्यापैकी एकही टेकू काढून घेतला तरीही हे सरकार कोसळणार आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे हे मोदी सरकार नाही आहे, हे एनडीए सरकार आहे। हे आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एक सवय लावून घ्यायची। इथून पुढे मोदी सरकार नाही आहे, एनडीएचं सरकार आहे। आता हे एनडीएच्या सरकारमध्ये आता नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून सगळ्यांनी निवड तिथे केलेली असली तरीही नरेंद्र मोदी हे पर्सन म्हणून कसे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांना ॲडजस्ट करून घ्यायची बिलकुल सवय नाही आहे। ते कायम त्यांना असं पाहिजे की स्वतःची मेजॉरिटी माझे ऐकणारे लोक पाहिजे, पण आज त्यांना सगळ्यांचं ऐकावं लागणार आहे। शिवाय 2 गोष्टी ज्या त्यांना ऐकावं लागणार आहेत, जे आज सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेलं आहे। या 2 गोष्टी कोणत्या आहेत तर पहिलं म्हणजे गृहमंत्री हे पद आणि दुसरं म्हणजे स्पीकर हे पद। आणि ही 2 पदं कुणाला मिळतील त्यावरून इथून पुढचा सगळा राज्यकारभार ठरणार आहे, असं संजय राऊत यांनी सामनामध्ये म्हणलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेलं सामना हे वृत्तपत्र आणि त्याचे आता संपादक आहेत संजय राऊत, आणि संजय राऊत यांनी या अग्रलेखामध्ये काय काय लिहिलेलं मी तुम्हाला दाखवणार आहेच। तर ते सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट म्हणतात की हे जे सरकार आहे हे अविश्वासावर आधारित आहे। अविश्वासावर आधारित का आहे तर हे जे 2-3 पक्ष आता बीजेपीच्या सोबत आहेत, जनता दल युनायटेड आहे नितीश कुमारांचा किंवा टीडीपी आहे चंद्रबाबू नायडू यांचा, हे दोन्ही पक्ष, या दोन्ही पक्षातल्या या दोन्ही नेत्यांना आपला पक्ष फुटेल याची भीती आहे। फुटेल याची भीती नाही, ते फोडतील याची भीती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाजपचं राजकारण हे फोडाफोडीचं राजकारण राहिलेलं आहे। ते कोणीही सोबत असलं, आज नितीश कुमार जरी सोबत असले तरी नितीश कुमार सोबत असणारे जे 16 लोक आहे ते जनता दल युनायटेडचे आहेत। पण उद्या हे असंही करू शकतात, पैशाची लालच किंवा इतर कुठल्या तरी धाक दाखवून जनता दल युनायटेड मधल्या काही लोकांना आपल्या बीजेपी मध्ये जायला लावतील किंवा अर्धाचा पक्ष ते फोडतील, जसं की राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांनी केलेलं आहे, शिवसेनेचं त्यांनी केलेलं आहे। एक गठ्ठा लोक, एक गठ्ठा खासदार आमदार यांना आपल्याकडे वळवणं हे ते करू शकतात, अशी भीती या दोन्ही पक्षांना आहे। अर्थातच हे होऊ नये असं कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला नक्कीच वाटणार आहे। तर हे झाल्याच्या नंतर काय होतं तुम्हाला माहिती असेल की स्पीकर किंवा लोकसभेचा सभापती हे जे पद असतं ते पद आपल्याकडे राहावं असं टीडीपीची मागणी आहे, अशी चर्चा आहे। संजय राऊत सुद्धा असं म्हणत आहे, कारण की जेव्हा पक्षांतर होतं, सदस्यीय पक्ष बदलतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जातात, त्यांचं पक्ष बदल हे लीगल आहे, इलिगल आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, हे ठरवण्याचा अधिकार हा सभापतींकडे असतो, स्पीकरकडे असतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला पण आपल्याला माहिती आहे की हे ठरवण्याचा अधिकार हा राहुल नार्वेकरांकडे तो अधिकार होता की हे बरोबर आहे की चूक आहे। आणि आपल्याला माहिती आहे की राहुल नार्वेकर हे बीजेपी आणि या सगळ्या लोकांच्या सोबतचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या बाजूचाच निकाल दिलेला आहे, त्यांना सोयीचा असा निकाल दिलेला आहे। उद्धव ठाकरेंना सोयीचा निकाल त्यांनी दिलेला नाही आहे। आणि त्यामुळे हे दोन्ही पक्ष आहे यांना ही भीती तर आहेच की आपला पक्ष फुटेल, पण पक्ष फुटला आणि जर स्पीकर सभापती हे तेलुगू देसम पक्षाचे असतील तर ते नक्कीच हे सांगतील की नाही हे असं पक्ष बदलणं, पक्षांतर नावाची गोष्ट ही चुकीची आहे, कारण आपल्याकडे पक्षांतर बंदी कायदा आहे। तर ही जी डिसाइडिंग ऑथॉरिटी आहे ते पद आपल्याकडे असावं असं या दोन्ही पक्षाचं म्हणणं आहे। आणि ज्या अर्थी स्पीकर हे पद आपल्याकडे असावं असं यांना वाटतं, त्या अर्थी यांचा या भाजपवर, मोदींवर, शहांवर विश्वास नाही आहे। यांच्यावर विश्वास नाही म्हणूनच त्यांना स्पीकर आपल्याकडे हवा आहे। त्यांच्यावर विश्वास नाही म्हणूनच त्यांना असं वाटतं की स्पीकर जर आपला नसेल तर आपल्या विरोधामध्ये हे कधीही निकाल देऊ शकतात। आणि त्यामुळे ते असं म्हणतात की स्पीकर नावाची गोष्ट याच्यासाठी यांचा झगडा होणार आहे। त्यामुळे जोपर्यंत विश्वासमत ठराव पास होत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नाही। काल त्यांनी धूमधडाक्यामध्ये शपथविधी सोहळा तर पार पाडलेलाच आहे, कारण त्यांचं स्वप्न होतं तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं। मग ते 3 दिवसासाठी असू शकतं किंवा 9 दिवसासाठी असू शकतं किंवा 9 महिन्यासाठी असू शकतं। अटल बिहारी वाजपेयींचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण वाजपेयी हा खूप मोठा चांगला लीडर होता, नरेंद्र मोदी यांसारखं त्यांचं नव्हतं। आणि दुसरं पद ते म्हणजे गृहमंत्रालय। तर होम मिनिस्ट्री हे एक असं पद असतं की या होम मिनिस्ट्रीकडे खूप साऱ्या ज्या म्हणूया आपण गुप्तचर यंत्रणा त्यांच्यासोबत असतात, पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्या त्यांच्या अंडर असतात। आणि त्यामुळे जर गृहमंत्रालय एखाद्या पक्षाकडे असेल तर त्यांच्याकडे या भारतभरामध्ये कोण काय प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज
चालू आहेत ही सगळी माहिती त्यांच्याकडे असते. फक्त भारतातलीच नाही, भारताच्या बाहेरची सुद्धा असते. त्यामुळे गृहमंत्रालय हे इतकं महत्त्वाचं पद आहे आणि तेही या दोन्ही पक्षांचे लोक आपल्याकडे ठेवतील, मागतील दिसतं आहे. आणि त्यामुळे ही जर 2 पदं भाजपकडून गेली ना तर त्यांचं नाक आणि कान कापल्यासारखं आहे, असं संजय राऊत यांनी या अग्रलेखामध्ये म्हणलेलं आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की हे विश्वासावर आधारित सरकार नाही आहे. जर मोदी यांनी चांगलं काम केलं असतं, या 10 वर्षाचा भाजपचा रेकॉर्ड जर चांगला असता तर त्यांच्यावर कुणीही विश्वास टाकला असता. पण हे विश्वास टाकण्यासारखी लोक नाही आहेत, ते विषारी लोक आहे असं सुद्धा संजय राऊत असं म्हणतात. ते म्हणतात की त्यांच्या वाणीमध्ये, विचारांमध्ये विष आहे आणि त्यामुळे देशामध्ये 10 वर्षांपासून नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि ते म्हणतात की त्यामुळे अस्वस्थता, भय, वाद, भांडणं जे काही सध्या चाललेलं आहे ते यांच्यामुळे आहे, असं संजय राऊत यांना या अग्रलेखामध्ये म्हणायचं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधून मंत्रिमंडळामध्ये जे लोक गेलेल्या, रक्षक खडसे मंत्रिपद मिळालं तर ते असं म्हणतात की फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणाला दिल्लीला देणारी ही चपराक आहे. कारण की फडणवीस यांना वाटायचं की माझ्याच मर्जीनी सगळं काही होऊ शकतं, मी म्हणतो तशा प्रकारे केंद्रातले BJPचे लोक काम करतात, पण ते तसं नाही आहे. कालच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फडणवीस एका कोपऱ्यात कुठेतरी बसलेले होते, कारण की भाजपने महाराष्ट्रामध्ये काहीही चांगलं काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांना इथल्या लोकांनी चांगलाच धडा शिकवलेला आहे, चांगलीच धूळ चारलेली आहे. पुढे संजय राऊत असं म्हणतात की हे अविश्वासाच्या पायावर बनत असलेलं सरकार आहे. लोहाचे नेते मिठ्या मारण्याचं हे नाटक करत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी बिलकुलच परिस्थिती नाही आहे. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांना त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही आहे. आणि काल त्यांनी जो इतका मोठा सोहळा केला, तो 400 पारचा नारा दिला, जसं काही तो जिंकलेलाच आहे अशा आविर्भावामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. खरं तर त्यांची संख्या ही कमी झालेली आहे. इव्हन BJPची स्वतःची 303 वरून 63 सीट्स मायनस होणं म्हणजे प्रगती नाही आहे, ही अधोगती झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे जे काही केलेलं आहे, तर संजय राऊत असं म्हणतात की अजून पुढचे 15-20 दिवस विश्वासमत ठराव जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत ते पाहण्यासारखंच असेल. आणि गृहमंत्री आणि स्पीकर हे जो 2 पदं जर यांच्याकडून गेली तर मोदी यांचे नाक आणि कान कापल्यासारखंच असेल. आणि त्यामुळे इथून पुढचे दिवस इंटरेस्टिंग असणार आहे, बघावं लागणार आहे की नेमकं काय होईल. मला काय वाटतं नेमकं काय होईल आणि कसं होईल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना जास्तीत जास्त पाठवा, मला त्यांनी मदत होते. थँक्यू.